आजपासून आम्ही सुरू करतोय विचारा नेत्यांना, अर्थात संधी तुमच्यासाठी आहे तुमच्या उमेदवाराला प्रश्न विचारण्याची। आणि आज तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हे वलय त्यांच्या ओळखीसाठी पुरेसं आहे, मात्र त्यांनी अकोला पॅटर्न राबवून राजकारणात नवी ओळख सुद्धा निर्माण केली आहे। 1984 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला। त्याच वर्षी लोकसभा निवडणूकही लढवली, पण त्यांना यश आलं नाही। व्हीपी सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यसभेवरही त्यांना घेण्यात आलं। प्रकाश आंबेडकर यांनी बहुजनांना सत्तेचं भागीदार बनवलं, यापैकी काहींना तर कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतही पोहोचवलं। काँग्रेस सोबत युती करून 2 वेळा ते लोकसभेवर गेले, पण मागील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस सोबतची युती तोडली आणि पराभवाला सामोरे गेले। काँग्रेसला याची किंमत मोजावी लागली। विधानसभेत काँग्रेसचा धुव्वा उडाला, तो भारिपच्या स्थानिक राजकारणावर असलेल्या प्रभावामुळे। यावेळी काँग्रेस सोबत आंबेडकर जुळवून घेतील अशी चर्चा होती, मात्र त्यांनी याही वेळी एकला चलोरेचीच भूमिका घेतली। सकाळपासून आपण आवाहन केलं होतं प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यासंदर्भातली। एक आपल्याबरोबर प्रकाश आंबेडकर आहेत, जे आपल्याला थेट आता उत्तरं देतील तुमच्या प्रश्नांची। पहिला प्रश्न जो आहे तो त्यांना विचारला एका प्रेक्षकाने, खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, यासाठी आपण काय केलं आणि यापुढे काय करणार आहात? अकोला जिल्ह्यासाठीच मी असणारी एक योजना तयार केली होती, ती 620 गावांची योजना होती आणि ती महाराष्ट्र शासनाने त्या काळी मंजूर केली होती। 1994 मध्ये ती असणारी मंजूर केली होती। ती त्याच काळी त्या ठिकाणी कार्यरहित त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यातलाच हा 84 गावाचा खारपाण पट्ट्यातला योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावाला फिल्टर्ड वॉटर जे आहे हे मिळण्याची असणारी पॉसिबिलिटी, शक्यता त्या ठिकाणी आहे। परंतु या 84 गावाच्या योजनेवरती एकंदरीत 5 कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी बदललेले आहेत। हे 5 कॉन्ट्रॅक्टर का बदललेले आहेत ह्याची असणारी चौकशी करावी। आज पाईपलाईन झालेली आहे, टाक्या झालेल्या आहेत, परंतु जे काही प्रेशर बिल्डिंग पाहिजे होतं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही गावांना पाणी मिळते आणि काही गावांना पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आणि यानंतर दुसऱ्या मतदारांना विचारायचं की आपण खासदार असताना केंद्र सरकारच्या नेमक्या किती योजना राबवल्या? मुळात इथे असणारा जो काही खासदार फंड मिळाला, त्या खासदार फंडातून असणारा सामाजिक सभागृह बांधण्याचा एक मोठा उपक्रम घेतला। त्याच्याचबरोबर प्रत्येक गावाला असणारा स्मशानभूमी असावी आणि तिचं शेड असावं, ते असणारं त्या ठिकाणी मानण्यात आलं। त्याच्यानंतर अकोल्याचा जो बायपास आहे, हा अकोल्याचा बायपास कधी BOT कधी बजेट असं जे रेंगाळत चालला होता, त्याच्यामधला तो बजेटच्या ह्याच्यामध्ये घ्यावा आणि तो मंजूर करून त्या ठिकाणी गेला की तो असं कार्यवाही त्या ठिकाणी आहे। माझं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कापसावरची असणारी इंडस्ट्री, ही कापूस ज्या ठिकाणी प्रोड्यूस होतो त्या ठिकाणी झाली पाहिजे का। याचं कारण की उद्याच्या असणाऱ्या मार्केटमध्ये चायनाबरोबर आपल्याला कॉम्पीट करायचं आहे आणि ट्रान्सपोर्ट हा जो आहे, हा वाहतूक खर्च जेवढा कमी होईल तेवढा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपलं कापड त्या ठिकाणी स्वस्त जाईल आणि म्हणून त्या दृष्टीने असताना मला वाटतं मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालो आणि मागच्या 3-4 वर्षाच्या बजेटमध्ये त्यांनी कॉटन इंडस्ट्रीला प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा सबसिडी त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचा उपयोग फक्त घेण्यात आला नाही, एवढंच फक्त खेद आहे। प्रकाश, तुम्ही काय काय केलं, कुठल्या कुठल्या योजना राबवल्यात त्याबद्दल सांगितलं, पण तरी या प्रेक्षकांना तुम्हाला काही थेट प्रश्न विचारायचा आहे। त्यांनी प्रश्न असा विचारलाय, लोकांनी आपणास का निवडून द्यावं? अनेक ठिकाणी बसपाच्या कॅन्डिडेट्सनी विड्रॉ केलेला आहे, याचा अर्थ ते फेल्युअर झालेले आहेत। आम्ही असणारा 48 उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत, त्याच्यामुळे लोक आमच्या पाठीमागे आहेत। जी काही चर्चा चाललेली आहे ती निरंतर असं मानतो, इथले असणारे मेन फोर्स आम्हीच आहोत आणि आम्हीच राहणार। आणि नंतर एका ज्वलंत विषयावर प्रश्न आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयक आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? कापूस हा सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे। कापसावरची इंडस्ट्री ही एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट करू शकते, जिल्ह्याचा विकासही करू शकते आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला दिलासाही देऊ शकते। त्याच्यामुळे याच्यावरतीच काम करण्याची इच्छा आहे। मी एक उदाहरण म्हणून या ठिकाणी देतोय की BT कॉटनचं असणारं बिल हे खालच्या सभागृहात मांडण्यात आलं, मंजूर झालं, वरच्या सभागृहात गेलं, ते मंजूर झालेलं नाही। वर्षभर हे असणारं बिल त्या ठिकाणी पडलेलं आहे। मध्यंतरी त्याचा ऑर्डिनन्सही निघाला